ब्रेक नंतर टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि टॉक टाइम मध्ये आज आपण चर्चा करतोय मायक्रोवेव्ह रेसिपीज बद्दल। आपण चर्चा करणार आहोतच, पण पहिल्यांदा एक प्रश्न घेणार आहोत। नेरळहून सायली पाटील यांचा फोन आहे। सायली, आपला प्रश्न विचारा। हॅलो। हा सायली। मला विचारायचं होतं की माझ्याकडे जो मायक्रोवेव्ह आहे तो म्हणजे जो आतमध्ये प्लेट असते तो कन्व्हेन्शनच आहे का? म्हणजे मला त्याच्यात काही फरक कळत नाहीये। असं काय? मला आता जो मिळालेला आहे तो गिफ्ट आहे, तर तो मला आयडिया नाही आली की त्याची तो कन्व्हेन्शन आणि ओटीजी याच्यामध्ये फरक काय? ओके। आणि दुसरी गोष्ट असं की जर एखादी रेसिपी केल्यानंतर की त्याची मग क्लिनिंग कसं करायचंय की जेणेकरून आपण साध्या कोरड्या फटक्याने पुसून घ्यायचंय का मग पाणी वगैरे टाकून त्याचं थोडंसं क्लिनिंग करायचं आहे? आता तुमचा मायक्रोवेव्ह कसा आहे ते असं तर सांगता येणार नाही जोपर्यंत आपण बघत नाही, पण तुमच्याकडे मायक्रोवेव्ह बद्दल एखादं त्याची मॅन्युअल आलेलं असेल तर त्या मॅन्युअल मध्ये लिहिलेलं असेल की तुमचा मायक्रोवेव्ह साधा मायक्रोवेव्ह आहे का ग्रिल आहे का कन्व्हेक्शन आहे ते लिहिलेलं असेल तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला काही वस्तू करायच्या असतील त्या करायला पाहिजेत। आता दुसरा तुमचा प्रश्न क्लिनिंगचा आहे, तर त्याच्यासाठी मायक्रोवेव्ह मध्ये कधीही पाणी टाकायचं नाही, तर नुसता मॉइस्ट कपड्याने तो मायक्रोवेव्ह पुसून घ्यायचा आहे। अंजली ताई, आता आणखी एक प्रश्न येतोय। महेश काळे यांचा फोन आहे पंढरपूरहून। महेश, आपला प्रश्न विचारा। नमस्कार मॅडम। नमस्कार मॅडम, मला विचारायचं होतं बिझनेस साठी कुठला मायक्रोवेव्हची निवड करायला पाहिजे? बिझनेस साठी आपला प्रश्न पुन्हा एकदा विचारा। बिझनेस बेकरीचा बिझनेस करायचा असेल तर त्याला कुठला मायक्रोवेव्ह सिलेक्ट केला पाहिजे? ओके। बिझनेस साठी मायक्रोवेव्ह म्हटलं तरी तो कन्व्हेक्शनचाच पाहिजे, पण हे जे मायक्रोवेव्ह आहेत ते बिझनेस साठी नाही आहेत, हे जे घरगुती वापरासाठी आहेत। बिझनेस साठी तुम्हाला जर केकचा वगैरे बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला प्रोफेशनल जे ओव्हन मिळतात तेच घ्यायला पाहिजेत। अंजली ताई, आपण आता पुन्हा एकदा पुढचा प्रश्न घेतोय। भारती राणे यांचा प्रश्न घेतोय आपण मुंबईहून। भारती, आपला प्रश्न विचारा। हा, माझा प्रश्न असा आहे की मी ऐकलंय की ओव्हन कधी रिकामी चालू नाही करावा, पण प्रीहीट करताना तर आपल्याला ओव्हन रिकामी ठेवावा लागतो, मग त्याच्यावर मार्गदर्शन। आणि दुसरा प्रश्न की कधी रेसिपी काही प्रीहीट करावा लागतो, तर मग तेव्हा ओव्हन प्रीहीट करून आपण बंद करावा की प्रीहीट झालं लगेच आपली डिश त्याच्यात टाकावी? प्रीहीट करायचा तो कन्व्हेक्शन असेल तर प्रीहीट करायला लागतो। मायक्रोवेव्ह जर वापरायचा असेल तर मायक्रोवेव्हला प्रीहीट करायची गरज नसते। मायक्रोवेव्ह जेव्हा वापरतो तेव्हा एखादा ग्लास ठेवून तुम्ही पाण्याचा ग्लास ठेवून करू शकता, पण मायक्रोवेव्हला प्रीहीटिंगची गरज नाही पडत। ओके अंजली ताई, मला वाटतं हे जे काही प्रश्न येत आहेत हे फार बेसिक प्रश्न आहेत, फार थोडंसं कन्फ्युजन असतं लोकांमध्ये अशा वेळेला। पण मला खरंच जाणून घ्यायचं की तुमच्याकडे असे अनेक प्रश्न येत असतील लोकांचे, तर नॉर्मल अशा जर तुम्हाला सांगितलं की काही टिप्स द्या आम्हाला ज्या लोकांना उपयोगी पडतील रेग्युलर त्यांच्या आयुष्यात, तर तुम्ही काय सांगाल? काही अशा टिप्स? खरं म्हणजे आता मायक्रोवेव्ह वरती तुम्ही कोणत्याही प्रकारचं जेवण करू शकता, म्हणजे आपण जे गॅसवरती करतो ते सगळं मायक्रोवेव्हवर करू शकतो। त्याची पद्धत सुद्धा काही वेगळी नसते, जे आपण जसं गॅसवरती करतो तसंच ह्याच्यावरती करतो। फक्त जी पॉवर लेवल आहे, पॉवर लेवल म्हणजे काय, जर गॅस आपण मोठा ठेवतो, मीडियम ठेवतो, छोटा करतो, तर त्याचे पॉवर लेवलमध्ये पण असतं की हाय, मीडियम, लो अशी पॉवर लेवल ठेवून जर तुम्ही एखादी गोष्ट केलीत तर ती व्यवस्थित होते। आता समजा तुम्हाला काही रोस्टिंग करायचंय, म्हणजे आपण शेंगदाणे रोजच्या आपल्याला बहुतेक शेंगदाणे तर रोस्ट करायला लागतातच किंवा रवा भाजायला लागतो, तर अशा वेळेला जर तुम्ही फुल पॉवरवरती रोस्ट केलं तर ते पुष्कळ वेळा करपण्याचा चान्स असतो। आणि एखाद्या तुम्ही जर हलवलं नाहीत, ते आपण जसं गॅसवरती करताना आपण ते थोडंसं स्टर करतो, तर तसं जर केलं नाहीत तर मायक्रोवेव्ह जर वापरलात तर ते नक्कीच एखाद्या ठराविक पोर्शनला ते जळतं। पण त्याच्याच बरोबर जर का तुम्ही मायक्रोवेव्ह पॉवर थोडीशी कमी केलीत आणि मग थोडं टाईम जास्त लागेल तुम्हाला मायक्रोवेव्ह पॉवर कमी केल्यामुळे, पण त्याच्यात तुमचं काहीही करपण्याचा संभव नसतो। अंजली ताई, तुम्ही जे काही सांगितलं त्याच्यावरून योग्य वापर केला, नीट पुस्तक जर योग्य, आता खूप पुस्तकं पण आहेत तर ती फॉलो केली, आणि तुमचे हे जे काही मार्गदर्शन आम्हाला आज मिळालं हे जर आम्ही फॉलो केलं तर आम्हाला रोज रेग्युलर आयुष्यामध्ये मायक्रोवेव्ह फार चांगल्या प्रकारे वापरता येईल असं मला वाटतंय। आणि थँक्यू सो मच, आम्हाला इतकी चांगली माहिती दिली त्याबद्दल। IBN लोकमतमध्ये तुम्ही आलात आणि आपला वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच अंजली ताई। टॉक टाइम मधली ही चर्चा इथेच थांबते। अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत।